हलास काय चाललंय हे सगळं? तुझी बायको आम्हाला अजून काय काय बघायला लावणार आहे? बघावं तेव्हा तिला शहाणपणा पागायचा असतो. त्या भाऊरावांनी तिला किती हुशारी शिकवले ना त्याचा बाजार मांडायचा असतो. आणि आज तर आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान केलाय तिनं. पण काही बोलायचं नाही. बघतीये या घरात आल्यापासून या घराची सगळी सत्ता हातात घ्यायला बघतीये. माझे तर जरा पण सुटत चालले. आणि ती नीता आणि अवंती त्या दोघींनी तर शिंगच फुटल्यात. सारखं आपलं सावी सावी करत तिच्या पुढे मागे फिरत असतात. खरंच त्या सावीला बघितलं ना तरी मुस्काट फोडावंसं वाटतं मला. हे बघ मी तुला तर परत सांगते, काहीही कर तिला 2 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर घेऊन जा. गणपती विसर्जनानंतर मला तिचं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. आई अगं पण असं अचानक कुठे घेऊन जाऊ? आता हे पण मीच सांगायचं का? नाही कुठल्या तरी टेकडीवर आणि ते ढकलू. आई अगं काय बोलतेस? लग्नानंतर देवदर्शनाला गेला नाहीत ना अजून? मग देवदर्शनाला जायचं म्हणून सांग. आलं लक्षात? हा. आता ते कसं सांगायचं तिला ते तुझं तू बघ. कळलं? हा. निघ. सावी काय ग? कसला विचार करालीस? ते मगाशी नाही म्हटलं तरी त्या मावशींचा माझ्याकडून अपमानच झाला ना. नाही म्हणजे त्यांनी जे काही केलं ते चुकीचंच होतं. खरं त्या आपल्या घरी पाहुण्या म्हणून आल्या होत्या आणि म्हणून मला असं वाटतंय की त्याच्यामुळं कदाचित दामिनी मॅडम माझ्यावर चिडल्या असतील. मी त्यांना सॉरी म्हणून येऊ का? हा आलेच. आई हो आई ह्याच्यावर चिडले तर चला चला. तुझ्यामुळे माझ्याच घरात माझी नाचक्की झाली. तुझ्याच मुळे पहिल्यांदा माझ्या सुनांनी माझ्यापासून काहीतरी लपवलंय. सावी सोडणार नाही मी तुला. तुझी कशी वाट लावते ना मी बघशील तू आता. मॅडम तुम्ही कामात आहात का? मला जरा बोलायचं होतं. मला माहितीये तुम्ही माझ्यावर चिडलात. म्हणजे खरं सांगू का, आज कार्यक्रमात जे काही झालं ना मला नाही वाटत माझी काही चूक होती. तुम्ही लय श्रद्धेनं तिला इथं आणलं होतं बघा. अहो पण तीच बाई आपल्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अंधश्रद्धा पसरवत होती.
आणि म्हणून तिला तिच्या चुकीची जाणीव करून देणं गरजेचं होतं. त्यामुळं मला तिच्या विरोधात ऍक्शन घ्यावी लागली. मला माहितीये एवढं सगळं झाल्यावर तुम्ही चिडलाच असाल. इथं सॉरी बोलायलाच आलीये बघा मी. दामिनी मॅडम, खरंच सॉरी. सावी, खबरदार जर मला पुन्हा मॅडम म्हणालीस तर. घाबरलीस? अगं सासू आहे ना मी तुझी, आणि सासू ही सुनेची दुसरी आईच असते. काय म्हणून आजपासून मला मॅडम मॅडम नाही म्हणायचं, आई हाक मारायची. सावी, तू आज जे काही केलंस ना त्याबद्दल मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय बघ. खूप कौतुक आहे मला तुझं. आणि राहिला प्रश्न माफी मागण्याचा, तर तुला वाटते ना तू नाही केलीस चूक, तर मग का मागायची माफी? एक सांगू, मला जर मुलगी असती ना तुझ्यासारखी असते